आणि यानंतर एक मोठी बातमी हाती आली आहे। भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा झटका बसलाय। खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। कोर्टात हजर न राहिल्यामुळे विशेष कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले। आता या सगळ्या प्रकरणी 13 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, हे वॉरंट जारी करताना काय म्हटलंय कोर्टाने? दीपक, आज खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप निश्चिती होणार होती आणि त्या संदर्भातली तारीख देखील आज निश्चित करण्यात आली होती। मात्र आज एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या कोर्टात उपस्थित नव्हत्या, तर त्यांचे जावे गिरीश चौधरी हे मात्र उपस्थित होते। हे दोन्ही एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी कोणत्याही सबळ कारणाशिवाय कोर्टात उपस्थित होते। त्यांना तारीख देखील माहिती होती आणि म्हणूनच सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल हे बजावलेलं आहे। या प्रकरणात ते मुंबई उच्च न्यायालयात देखील गेले होते, मात्र त्यांना कोणताही दिलासा उच्च न्यायालयाने दिलेला नाही आणि त्यांच्या आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाला। आता सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 13 तारखेला ठेवलेली आहे। दीपक, सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।